आज आपण पालक वापरून मस्तपैकी वाळवणाचे पापड करूया। तुम्ही बघू शकता मस्त अगदी पारदर्शक आपले पापड तयार झालेले आहेत आणि झटपट झालेत बरं का। त्यासाठी पालकची एक जुडी स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घालून थोडंसं पाणी घालून प्युरी करून घ्यायची आहे। मस्तपैकी एक वाटी प्युरी तयार झालेली आहे। कढईमध्ये घालायची आणि त्यामध्ये 3 वाटी पाणी घालायचं आहे सेम प्रमाणामध्ये। त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचे तीळ घालायचं आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे। पाण्याला खळखळून उकळी आली की त्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मस्तपैकी मिक्स करून झालेलं आहे। आता 10 मिनिटं झाकण ठेवून वाफ आणायची आहे। वाफ आल्यानंतर लगेचच सुती कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये हे पीठ घालायचं आहे। कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। अजिबात हाताला चटके बसत नाही किंवा परातीला पीठ चिटकत नाही। मस्तपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता त्याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने छान असे उंडे करून घेऊया आणि हे उंडे आहेत ते पुन्हा 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनिटं झालेली आहेत। मस्तपैकी उंडे वाफवून झालेले आहेत। आता काय करायचं आहे, परातीमध्ये हे उंडे घ्यायचे आहेत आणि छान स्मॅश करून घ्यायचे आहे। हलकासा तेलाचा हात घ्यायचा, गोळे करायचे आणि मस्तपैकी पापड करायला घ्यायचे। आता हे पीठ आहे ते एका आपण डब्यामध्ये भरून ठेवूया, म्हणजे गरमच राहील आणि गरम असताना पटपट पापड करून घेऊया। अशा पद्धतीने मशीनवर आपण पापड करून घेऊया। मस्तपैकी पालकचे झटपट आपले पापड तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी बोटाने जरी प्रेस केले तरी अगदी पातळसे आपले पालकचे पापड तयार झालेले आहेत। असे सगळे पापड मी तयार करून घेतलेले आहेत। 3 दिवस छान असे वाळवून घ्यायचे आहेत। 1 दिवस फॅन खाली आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये। छान असे आपले पापड तयार झालेले आहेत। किती मस्त दिसतायत आणि चौपट असे फुलतायत बरं का। अशाच छोट्या छोट्या रेसिपी पाहायच्या असतील तर छोट्या त्रिकोणावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।